जय महाराष्ट्र. तुम्ही म्हणणार भाऊ कुठं आज सकाळी सकाळी. नेमकं काय झालं, धुलीवंदनच्या दिवशी ग्रहण होतं म्हणून सुरतवाल्याने काय केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सुट्टी टाकली ती धुलीवंदनची. मग आपलं आजचं जे सुरत मार्केटचं काम होतं ते झालं त्यामुळे पोस्टपोन. वेळ होता, सगळ्या काही गोष्टी होत्या. आम्ही मालेगाव गोसेवा ग्रुपच्या काही सदस्यांनी आणि पूर्ण ग्रुपने एका दरेगाव पासून काही पुढच्या अंतरावर लोणवाडे या गावात हायवे, धुळे हायवेला आहे, त्या ठिकाणी लगभग 25 ते 30 गाई उन्हात आहेत. तिथं महाराज आहेत तिथले, ते महाराज त्या गायींची देखभाल करतात. तिथं चाऱ्याची व्यवस्था तुमच्या माझ्यासारखे लोक चाऱ्याची व्यवस्था तिथं करत राहतात. आता काय झालं की त्या गायी उन्हात पाहून आमच्यातल्या एका सदस्याने एकदम चिंता जतवली की म्हणे एवढं ऊन आहे म्हणे, आणि होळीनंतर तर अजून ऊन होतं म्हणे. 3 महिने ह्या गायी उन्हात कस काय राहतील. माणसासारखा माणूस फार झाला तर 10 मिनिटं त्या उन्हात उभं राहिल्यानंतर तो चक्कर येऊन पडतो. 10 ते 15 मिनिटं उभं राहिल्यानंतर. ते आता गायी म्हणे, या गायी कतलीपासून वाचवलेल्या गायी होत्या. या गाडीत कुंजून आणलेल्या, दाबून आणलेल्या गायी होत्या. तर मग गोसेवा मालेगाव ग्रुपच्या वतीने आपण काय करतोय, त्यांना एक 15 बाय 105 फुटाचा मंडप आपण त्यांना लावून देतोय. म्हणजे मस्त की हिरवी ग्रीन नेट लावून देतोय की पुढचे 3 महिने त्यांना त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं ऊन वगैरे लागणार नाही, थंडीगार हवा येईल याची व्यवस्था करतोय. आता बघा तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करतोय आपण. हा इथला पत्ता सांगतो. पत्ता याकरता सांगतो, जर तुम्हाला चाऱ्याची मदत करायची असेल, कुठली पैशाची देणगी देऊ नका, चारा आणून द्या. कारण की कसं आहे माहिती का, भूसेवा करणं हा आपला एक धर्म आहे. आणि बस एक छोटंसं आव्हान सगळ्यांना करतो की आमच्यासारखं तुम्ही या गोष्टी करू शकता. पत्ता दाखवतो, पत्ता बघा. पत्ता आहे, ही जी टेकडी लागते, तुम्ही चाळीसगाव चौफुली सोडल्यानंतर या टेकडीपासून किंवा या टेकडीच्या एक्झॅक्ट समोर जे ऑफिस आहे महामार्ग रोडचं, त्या महामार्ग रोडच्या ऑफिसच्या एक्झॅक्ट बाजूला भराडी देवी मंदिर आहे. त्या भराडी देवीच्या मंदिराच्या पाठीमागं मंदिर बघा. मंदिर खूप सुंदर आहे. आणि इथे जे महाराज राहतात, जे या गायींचं संगोपन करतायत, हे महामार्ग पोलीस केंद्र. इथून तुम्ही खाली आला ते भराडी माता मंदिर आहे. भराडी माता मंदिराच्या शेजारी तो ये जो गाय का संगोपन करते, मैं आपको अभी बोल रहा था, तो महाराज जी अपने साथ है. और क्यों जरूरत है और किस लिए जरूरत है, और वो कुछ आह्वान भी करना चाहते हैं आपको, तो आप ये पूरा वीडियो देखिए. जैसे हमें ये गौ माता जैसे सब पत्थर खाना चाहिए, सब पत्थर कसाई के हाथों से छुड़ाई जाए जानवर रहते सब पकड़ा हुआ है, इसलिए जैसे हमको जीवन के आत्मा भाई बचने के लिए तो चारा पानी को होना चाहिए, व्यवस्था होना चाहिए. बस अपने को कोई वो नहीं है, कोई वो लालच नहीं है, कुछ नहीं है. सब जानवर कत्ल खाना के कोई ये दूध वाले भी नहीं है, सब बुद्धि बुद्धि गाया है. और उसके बाद में इनकी सेवा जरूरी है, चारा की व्यवस्था होना चाहिए, बस इनकी छाँव की जो व्यवस्था होना चाहिए, पानी की व्यवस्था होना चाहिए. और उसके बाद में जो कुछ सहयोग हमको चाहिए बस इसके लिए, और हमको कुछ नहीं चाहिए. बरोबर. तर महाराजांचं एकंदरीत म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही पैशाची आम्हाला अपेक्षा नाही, कुठल्याही पैशाचं तुम्ही डोनेशन करू नका. आम्हाला काय द्या माहिती का, इथं चारा आणून द्या. चारा या करता आणून द्या की उन्हाळा चालू आहे, या गायींची व्यवस्था होईल. आणि या गायी सगळ्या कत्तलसाठी आलेल्या गायी होत्या, या कत्तलीसाठी वाचवणाऱ्या गायी आहे. याच्यात एकही गाय अशी दुग्ध गाय नाही अजून, आणि याच्यातून कुठलंही असं उत्पन्न नाही. यात फक्त महाराजांचं आव्हान असं होतं की त्याने आपण काय केलं, एक शेड करून देतो आता त्यांना सावलीसाठी, एक मंडप करून देतो तयार त्यांना 15 बाय 107चं. आणि त्यानंतर त्यांची जी पुढची व्यवस्था आहे, तर मालेगावकरांना एकच आपलं छोटंसं आव्हान आहे, काय माहिती का,
म्हणजे या माध्यमातून सांगण्याचं की फक्त चाऱ्याची व्यवस्था तर तुमच्याकडून झाली, कोणाचा बर्थडे, कोणाची लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे, तुमच्या वडिलांची पुण्यतिथी आहे, या कोणाची जयंती आहे, या निमित्त जर तुम्हाला एक छोटीशी सेवा करायची असेल, पत्ता मी खाली देतो तुम्हाला किंवा मी व्हिडिओमध्ये टाकतोच, तर इथपर्यंत या, नक्की या गाईंना काय करा माहिती का, चाऱ्याची मदत करा. जय महाराष्ट्र. क्योंकि ये सब पत्थर हमने गिराया है ना, पैसे दे दे करके टोली से जगह जगह. बंद होगा तो हम तुमके लिए कत्ल खाना जब नहीं बंद होगा तो हम तुमको रहने भी नहीं देंगे इस देश में. पूरे नागा सन्यासी ने जब उठे तो उनको देश में सन 76 के टाइम पे उस समय उनको सारे नागा सन्यासी एक कोने कोने भी अपने देश में हिंदुस्तान में कोने कोने भी नहीं रहने दिया था. बहुत मारा था उस समय. तो हमारे 44 मारे गए थे. हाँ 44 मारते 444 हमने खींच के भी लाए थे उनको. क्या बात है, हाँ क्या बात 444 खींच के भी लाए उनको. हाँ क्या